नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक घटना समोर आली. कोईदूर गावातील एका गर्भवती महिलेला रस्त्याअभावी तब्बल 1.5 किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ आरोग्य कर्मचाऱ्यावर आली. 20 जुलै रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर पुष्पा सुनील परसा यांच्यापर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचले. मात्र गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आणि वाटेत नाला असल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला स्ट्रेचरवरून खडतर मार्गाने वाहून नेले आणि त्यानंतर तिला कणसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे तिची सुखरूप प्रसूती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेने दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एटापल्ली तालुका लोह खनिजामुळे देशभर चर्चेत असताना आणि स्टील हबचे स्वप्न दाखवले जात असताना त्याच भागातील नागरिकांना आजही रस्ता आणि आरोग्य सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोईदूरसह रेकनार, गडदापल्ली आणि गुमंडी ही 4 आदिवासी गावे पावसाळ्यात याच नाल्यामुळे बाहेरील जगापासून तुटतात. अशा परिस्थितीत रुग्ण, गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या घटनेनंतर नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडे तातडीने पक्के रस्ते व पूल उभारण्याची मागणी केली असून विकासाच्या घोषणा प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आता आली असल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.